शुक्रवार 9 मे 2025 योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन। यहुदी आपसामध्ये वितंडवाद करू लागले आणि म्हणाले, हा आपला देह आम्हास खावयाला कसा देऊ शकतो? यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हास खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याचा पुत्राचा देह खाल्ला नाही आणि त्याचे रक्त प्यायला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही। जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन। कारण माझा देह खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे। जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो। जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल। स्वर्गातून उतरलेली भाकर मीच होय। पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले, हे तसे नाही। ही भाकर जो खातो तो सर्वकाळ जगेल। कफरनहूमात शिक्षण देत असताना त्याने सभास्थानात या गोष्टी सांगितल्या। चिंतन: परमेश्वराचे वचन जिभेला गोड वाटते, कानाला मधुर वाटते, परंतु ते पोटात गेल्यावर कडू बनते। याचा अर्थ परमेश्वराचे वचन पचवायला कठीण असते, ते कृतीत उतरविणे जड असते। माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय असे जेव्हा येशूने म्हटले तेव्हा यहुदी कुरकुर करू लागले। अरण्यातील प्रवासात असतानाही इस्रायली लोकांनी मोशेविरुद्ध कुरकुर केली होती। परमेश्वराने त्यावेळी त्यांना मान्ना, लावे, पक्षी आणि खडकातून पाणी काढून दिले होते। संत जॉन मारी वियानी म्हणतात, संत कधी कुरकुर करीत नाही। प्रारंभीच्या ख्रिस्तसभेत ख्रिस्ती लोकांचा छळ सुरू होता, त्यामागेही अशीच कुरकुर होती। शौलालाही वाटत होते की येशूची शिकवण ही नियमशास्त्रापेक्षा कशी काय मोठी असू शकते। त्यामुळे तो ख्रिस्ती लोकांना तुरुंगात डांबू पाहत होता। मात्र दमास्कसच्या वाटेवर असलेल्या अनुभवाने तो अंतर्मुख झाला। 3 दिवस अन्नपाणी न घेता त्याने मननचिंतन केले आणि येशू हा देवाचा पुत्र आहे हे मान्य केले। त्याची कुरकुर कायमची थांबली। मी कोणकोणत्या बाबतीत सतत कुरकुर करीत असतो, त्याविषयी मला काय करता येईल?